जय हिंद मित्रांनो, बघा आपण आज भारतीय रेल्वे पद भरती 2025 साठी मित्रांनो सीबीटी परीक्षेमध्ये जे विचारले गेलेले प्रश्न होते मित्रांनो, तेच प्रश्नसंच आपण आज आरआरबी ग्रुप डी साठी गणित व बुद्धिमत्तेचे मित्रांनो प्रश्नपत्रिका म्हणून अभ्यासत आहोत। बघा आजचा मित्रांनो आपला भाग पहिला आहे, त्यामुळे थोडेसे जे आहेत मित्रांनो सोपे सोपे प्रश्न आपण यामध्ये कव्हर करून घेऊ। तुमच्या भाग 1 मध्ये आणि 2 आणि 3 मध्ये थोडेफार सोपे प्रश्नांमध्ये तुमचे कव्हर करून घेऊ आणि जसं जसं आपल्या मित्रांनो भाग वाढत जातील तसं आपल्या प्रश्नांचं जे मित्रांनो स्वरूप आहे ते टफ प्रकारचं होऊन जाईल। तर मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे आजचा भाग पहिला आहे, त्यामुळे तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला दररोज आता भारतीय रेल्वे पद भरती 2025 साठी आरआरबी ग्रुप डी साठी मित्रांनो दररोज गणित बुद्धिमत्तेचे प्रश्नपत्रिका आता तुम्हाला पाहायला आपल्या चॅनलवर मिळणार आहे। बघा पहिला प्रश्न, डी ही विषम संख्या असेल तर क्रमाने येणारी पुढील पैकी विषम संख्या कोणती, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। तर मित्रांनो बघा, डी जर ही एखादी विषम संख्या असेल तर क्रमाने येणारी कोणती विषम संख्या आहे बघा। तर मित्रांनो डी जर विषम संख्या असेल, या ठिकाणी आपण जर 3 घेतलं, 3 + 1 झालं किती 4, म्हणजे समसंख्या झाली। परत इथं जर आपण 3 घेतलं, 3 + 3 6 समसंख्या झाली। पुन्हा जर 3 घेतलं, 3 - 1 2 समसंख्या झाली। पुन्हा इथे जर आपण 3 घेतलं, 3 + 2 हे मित्रांनो 5 ही विषम संख्या आहे, म्हणून आपला प्रश्न योग्य आन्सर या ठिकाणी पर्याय क्रमांक ड आहे। पुढे बघा, 420 मुलांपैकी 1/3 मुले पास झाली आहेत, तर अनुत्तीर्ण झालेली संख्या किती, असा प्रश्न विचारला। तर बघा मित्रांनो 420 मुलं आहेत, या 420 मुलांपैकी 1/3 जे आहेत बघा मित्रांनो मुलं पास झाली आहेत, तर अनुत्तीर्ण झालेली संख्या किती, असा प्रश्न विचारला। तर बघा सरळ सरळ तुम्ही आता काढून घ्या आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी। 3 × 3 3 × 3 उरलं किती 1, 3 3 चौक 12, हे समोरचं शून्य जशास तसं। सरळ या 420 मधून तुम्ही 140 मायनस करा। 140 जर आपण मायनस केलो तर मित्रांनो या ठिकाणी भेटून जाते आपल्याला 280। पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर हे असणार आहे। पुढे बघा तिसरा प्रश्न, 1 ते 1000 पर्यंत एकूण 3 अंकी एकूण संख्या किती असतील। तर 1 ते 1000 पर्यंत मित्रांनो एकूण 3 अंकी जर एकूण संख्या जर विचारलं तर त्या मित्रांनो किती असतात बघा। तर तुम्ही लक्षामध्ये घ्या, पहिली मित्रांनो पहिली 3 अंकी संख्या कोणती जर विचारलं, नाही पहिली 3 अंकी संख्या कोणती 100 आहे आणि शेवटची मित्रांनो 999 आहे। म्हणजेच मित्रांनो बघा 100 पर्यंतच्या अंकामध्ये एकूण किती 99 पर्यंतचे 99 अंक आहेत आणि 1000वा कोणता 1000 हा अंक आहे। म्हणजेच एकूण 100 अंक जर मित्रांनो 2 अंकी आणि 4 अंकी म्हणून होत असतील तर एकूण 900 अंकी बघा 3 अंकी संख्या असतील, एकूण 903 अंकी संख्या। पुढे बघा 500चे 15% किती असतील, असा प्रश्न आहे मित्रांनो। 500चे 15% बघा कशा प्रकारे काढू शकतो आपण। सरळ 500 घेऊन टाका, चे म्हणले म्हणून गुणिले या ठिकाणी 15%, म्हणून 15%च्या खाली आपण 100% घेऊन टाकू। आता बघा 100 × 100 100 5 जर 500 केलं बघा 15 × 5 = 75, किती 75% आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे बघा। पर्याय क्रमांक क आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे या ठिकाणी। पुढे बघा 5 गुणिले कंसामध्ये 7 - 2 + 5 - 5 बरोबर प्रश्नचिन्ह। तर बघा मित्रांनो बोर्ड मास म्हणजेच कंचे भागुबेव या नियमानुसार जे आहे आपल्याला प्रश्न सोडावा लागेल। कंचे भागुबेव या नियमानुसार मित्रांनो आपल्याला पहिला कंस सोडून घ्यायचा असतो, त्यामुळे आपण या ठिकाणी 5 गुणिले 7 मधून जर 2 मायनस केलं उरले किती 5 + 5 - 5 आपण या ठिकाणी करून घेऊ। 5 × 5 = 25 प्लस हे 5 झाले किती 30, 30 - 5 झाले किती 25। पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे बघा। पुढे बघा आता हा प्रश्न कशा स्वरूपाचा आपल्याला सोडवायचा आहे। तर बघा अत्यंत सोपा प्रश्न आहे मित्रांनो, या पॉईंटचा तुम्ही या ठिकाणी विचारच करू नका। पॉईंटचा सरळ पॉईंटचा न विचार करता 1 0 कट, हे 5 0 कट करा, हे 5 तुम्ही सरळ कट करा। आता बघा हे फक्त तुम्ही 5 इथे या ठिकाणी घेऊन टाका, या ठिकाणी घेतो बघा हे 5 फक्त। आता खाली एकूण किती पॉईंट जर संख्या आहेत 4 आहेत, वरी किती आहेत बघा या ठिकाणी 3,
आणि या ठिकाणी 5. सरळ या 5 पॉईंट मधून जर 4 पॉईंट गेले उरलं किती 1 पॉईंट, म्हणून एक संख्या सोडून फक्त तुम्ही पॉईंट द्या. या ठिकाणी फक्त आणि फक्त एक संख्या सोडून पॉईंट, म्हणजे 5 जर आपण सोडून पॉईंट दिलं तर आलं किती 0.5. आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक अ हे असणार आहे. पुढे बघा 7वा प्रश्न. ताशी 772 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी 1 सेकंदात किती मीटर जाईल असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला. तर बघा ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी मित्रांनो 1 सेकंदात किती किलोमीटर जाईल असा प्रश्न आहे. तर सरळ या ठिकाणी 72 गुणिले हे 1 सेकंद आपला मीटर सेकंद मध्ये जे या ठिकाणी ताशी म्हणले विचारले, त्यामुळे सरळ सूत्रानुसार 5/18 या ठिकाणी आपण घेऊन टाकू. 5/18. आता बघा 18 एका 18, 18 चूक 72, 18 आता 18 चूक जर 72 केला आलं किती 4 गुणिले 5, 4 गुणिले 5 जर केलं मित्रांनो आलं किती 4 पंचे 20, म्हणजेच 20 मीटर जाईल. बघा 1 सेकंदात ती गाडी 20 मीटर. पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढे बघा 8वा प्रश्न. एका मजुराची 26 दिवसांची मजुरी किती 2860 रुपये आहे. 21 दिवसांची मजुरी किती असते असा प्रश्न विचारला. तर बघा मित्रांनो एका मजुराची जर मजुरी 26 दिवसाची मजुरी 2860 रुपये मिळत असेल तर त्याला 21 दिवसाची मजुरी किती मिळेल असा प्रश्न आहे. बघा तर बघा 26 दिवसाची जर त्या मजुराला मित्रांनो एकूण त्या मजुराला मजुरी जर 26 दिवसाला मित्रांनो 28,060 मिळत असेल, 26 दिवसाची मजुरी 28,060 रुपये भेटेल, तर 21 दिवसाची किती. आता बघा सरळ हे 21 गुणिले 2860 आणि छेदामध्ये आलं हे 26. आता बघा 26 एक 26, 26 एक 26, 28 मध्ये 26 गेले उरलं किती 2, परत 26 एक 26, हे 0ला 0 जशाच तसं. जर आपण या ठिकाणी 21 गुणिले 110 जर केलो तर आपल्याला या ठिकाणी बघा काय भेटतं 23,000 मित्रांनो किती 2310 जे आहे बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. बघा 2310 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर. तुम्ही गुणाकार करून बघा, आपला टाइम वाचावं त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर या ठिकाणी सांगून टाकलो. शेवटचा प्रश्न 45 सेकंद व 5 मिनिटे यांचे असणारे गुणोत्तर किती असा प्रश्न आहे. तर 45 मिनिटे व 5 सेकंद यांचे असणारे गुणोत्तर तुम्हा सर्वांना काढून या प्रश्नाचे योग्य आन्सर जे आहे बघा कमेंटमध्ये सांगायचं आहे. बाकी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू परत अशाच व्हिडिओ सोबत. तोपर्यंत पाहत राहा आपला आवडतं युट्यूब चॅनल. धन्यवाद. जय हिंद मित्रांनो. बघा आपण आज भारतीय रेल्वे पद भरती 2025 साठी मित्रांनो सीबीटी परीक्षेमध्ये जे विचारले गेलेले प्रश्न होते मित्रांनो तेच प्रश्नसंच आपण आज RRB ग्रुप डी साठी गणित व बुद्धिमत्तेचे मित्रांनो प्रश्नपत्रिका म्हणून अभ्यासत आहोत. बघा आजचा मित्रांनो आपला भाग पहिला आहे, त्यामुळे थोडेसे जे आहेत मित्रांनो सोपे प्रश्न आपण यामध्ये कव्हर करून घेऊ. तुमच्या भाग 1 मध्ये आणि 2 आणि 3 मध्ये थोडेफार सोपे प्रश्नांमध्ये तुमचे कव्हर करून घेऊ. आणि जसं आपल्या मित्रांनो भाग वाढत जातील तसं आपल्या प्रश्नांचं जे मित्रांनो स्वरूप आहे ते टफ प्रकारचं होऊन जाईल. तर मित्रांनो बघा महत्त्वाचं म्हणजे आजचा भाग पहिला आहे, त्यामुळे तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला दररोज आता भारतीय रेल्वे पद भरती 2025 साठी RRB ग्रुप डी साठी मित्रांनो दररोज गणित बुद्धिमत्तेचे प्रश्नपत्रिका आता तुम्हाला पाहायला आपल्या चॅनलवर मिळणार आहे. बघा पहिला प्रश्न. डी ही विषम संख्या असेल तर क्रमाने येणारी पुढीलपैकी विषम संख्या कोणती असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. तर मित्रांनो बघा डी जर ही एखादी विषम संख्या असेल तर क्रमाने येणारी कोणती विषम संख्या आहे. बघा तर मित्रांनो डी जर विषम संख्या असेल या ठिकाणी आपण जर 3 घेतलं 3 + 1 झालं किती 4 म्हणजे समसंख्या झाली. परत इथं जर आपण 3 घेतलं 3 + 3 6 समसंख्या झाली. पुन्हा जर 3 घेतलं 3 - 1 2 समसंख्या झाली. पुन्हा इथं जर आपण 3 घेतलं 3 + 2 हे मित्रांनो 5 ही विषम संख्या आहे. म्हणून आपला प्रश्न योग्य आन्सर या ठिकाणी पर्याय क्रमांक ड आहे. पुढे बघा 420 मुलांपैकी 1/3 मुले पास झाली आहेत,
तर अनुत्तीर्ण झालेली संख्या किती असा प्रश्न विचारला। तर बघा मित्रांनो 420 मुलं आहेत, या 420 मुलांपैकी 103 जे आहेत बघा मित्रांनो मुलं पास झाली आहेत, तर अनुत्तीर्ण झालेली संख्या किती असा प्रश्न विचारला। तर बघा सरळ सरळ तुम्ही आता काढून घ्या आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी 3 एके 3 3 एके 3 उरलं किती 1 3 3 चौक 12 हे समोरचं शून्य जशास तसं सरळ या 420 मधून तुम्ही 140 मायनस करा। 140 जर आपण मायनस केलो तर मित्रांनो या ठिकाणी भेटून जाते आपल्याला 280। पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर हे असणार आहे। पुढे बघा तिसरा प्रश्न 1 ते 1000 पर्यंत एकूण 3 अंकी एकूण संख्या किती असतील। तर 1 ते 1000 पर्यंत मित्रांनो एकूण 3 अंकी जर एकूण संख्या जर विचारलं तर त्या मित्रांनो किती असतात बघा। तर तुम्ही लक्षामध्ये घ्या पहिली मित्रांनो पहिली 3 अंकी संख्या कोणती जर विचारलं नाही पहिली 3 अंकी संख्या कोणती 100 आहे आणि शेवटची मित्रांनो 999 आहे। म्हणजेच मित्रांनो बघा 100 पर्यंतच्या अंकामध्ये एकूण किती 99 पर्यंतचे 99 अंक आहेत आणि 1000वा कोणता 1000 हा अंक आहे। म्हणजेच एकूण 100 अंक जर मित्रांनो 2 अंकी आणि 4 अंकी म्हणून होत असतील तर एकूण 900 अंकी बघा 3 अंकी संख्या असतील, एकूण 903 अंकी संख्या। पुढे बघा 500 चे 15% किती असतील असा प्रश्न आहे मित्रांनो। 500 चे 15% बघा कशा प्रकारे काढू शकतो आपण सरळ 500 घेऊन टाका चे म्हणले म्हणून गुणिले या ठिकाणी 15% म्हणून 15%च्या खाली आपण 100% घेऊन टाकू। आता बघा 100 एके 100 100 5 जर 500 केलं बघा 15 5 75 किती 75% आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे बघा। पर्याय क्रमांक क आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे या ठिकाणी। पुढे बघा 5 गुणिले कंसामध्ये 7 मायनस 2 प्लस 5 मायनस 5 बरोबर प्रश्नचिन्ह। तर बघा मित्रांनो बोर्ड मास म्हणजेच कंचे भागू बेव या नियमानुसार जे आहे आपल्याला प्रश्न सोडावा लागेल। कंचे भागू बेव या नियमानुसार मित्रांनो आपल्याला पहिला कंस सोडून घ्यायचा असतो, त्यामुळे आपण या ठिकाणी 5 गुणिले 7 मधून जर 2 मायनस केलं उरले किती 5 प्लस 5 मायनस 5 आपण या ठिकाणी करून घेऊ 5 5 25 प्लस हे 5 झाले किती 30 30 मायनस 5 झाले किती 25। पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे बघा। पुढे बघा आता हा प्रश्न कशा स्वरूपाचा आपल्याला सोडवायचा आहे। तर बघा अत्यंत सोपा प्रश्न आहे मित्रांनो, या पॉईंटचा तुम्ही या ठिकाणी विचारच करू नका। पॉईंटचा सरळ पॉईंटचा न विचार करता 1 0 कट हे 5 0 कट करा, हे 5 तुम्ही सरळ कट करा। आता बघा हे फक्त तुम्ही 5 इथे या ठिकाणी घेऊन टाका, या ठिकाणी घेतो बघा हे 5 फक्त। आता खाली एकूण किती पॉईंट जर संख्या आहेत 4 आहेत, वरी किती आहेत बघा या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी 5। सरळ या 5 पॉईंट मधून जर 4 पॉईंट गेले उरलं किती 1 पॉईंट, म्हणून एक संख्या सोडून फक्त तुम्ही पॉईंट द्या या ठिकाणी फक्त आणि फक्त एक संख्या सोडून पॉईंट, म्हणजे 5 जर आपण सोडून पॉईंट दिलं तर आलं किती 0.5। आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक अ हे असणार आहे। पुढे बघा 7वा प्रश्न ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी 1 सेकंदात किती मीटर जाईल असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला आहे। तर बघा ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी मित्रांनो 1 सेकंदात किती किलोमीटर जाईल असा प्रश्न आहे। तर सरळ या ठिकाणी 72 गुणिले हे 1 सेकंद आपला मीटर सेकंद मध्ये जे या ठिकाणी ताशी म्हणले विचारले, त्यामुळे सरळ सूत्रानुसार 5/18 या ठिकाणी आपण घेऊन टाकू 5/18। आता बघा 18 1 18 18 चूक 72 18 आता 18 चूक जर 72 केलं आलं किती 4 गुणिले 5 4 गुणिले 5 जर केलं मित्रांनो आलं किती 4 5 20 म्हणजेच 20 मीटर जाईल बघा 1 सेकंदात ती गाडी 20 मीटर। पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे। पुढे बघा 8वा प्रश्न एका मजुराची 26 दिवसांची मजुरी किती 2860 रुपये आहे, 21 दिवसांची मजुरी किती असणार असा प्रश्न विचारला आहे। तर बघा मित्रांनो एका मजुराची जर मजुरी 26 दिवसाची मजुरी 2860 रुपये मिळत असेल तर त्याला 21 दिवसाची मजुरी किती मिळेल असा प्रश्न आहे बघा। तर बघा 26 दिवसाची जर त्या मजुराला मित्रांनो एकूण त्या मजुराला मजुरी जर 26 दिवसाला मित्रांनो
28,060 मिळत असेल, किती 26 दिवसाची मजुरी 28,060 रुपये भेटेल, तर 21 दिवसाची किती? आता बघा सरळ, हे 21 गुणिले 2860 आणि छेदामध्ये आलं हे 26. आता बघा 26 एक 26, 26 एक 26, 28 मध्ये 26 गेले, उरलं किती 2, परत 26 एक 26, हे शून्यला शून्य जशाच तसं. जर आपण या ठिकाणी 21 गुणिले 110 जर केलो तर आपल्याला या ठिकाणी बघा काय भेटतं, 23,000 मित्रांनो, किती 2310 जे आहे बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. बघा 2310 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर. तुम्ही गुणाकार करून बघा, आपला टाइम वाचावं त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर या ठिकाणी सांगून टाकलो. शेवटचा प्रश्न, 45 सेकंद व 5 मिनिटे यांचे असणारे गुणोत्तर किती असा प्रश्न आहे. तर 45 मिनिटे व 5 सेकंद यांचे असणारे गुणोत्तर तुम्हा सर्वांना काढून या प्रश्नाचे योग्य आन्सर जे आहे बघा कमेंटमध्ये सांगायचं आहे. बाकी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू परत अशाच व्हिडिओ सोबत. तोपर्यंत पाहत राहा आपला आवडता यूट्यूब चॅनल. धन्यवाद.